झी 24 तास एक पाऊल पुढे। मृणालताईंच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कोण कोण नेते यासाठी उपस्थित आहेत ते जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, कुठले कुठले नेते यावेळेला उपस्थित राहणार आहेत? सुवर्णा, गोरेगावमध्येच मी आता आहे आणि गोरेगाव ही मृणाल गोरेंची कर्मभूमी होती, त्यामुळे गोरेगावमध्ये दुःखाचं सावट आहे। बरीच लोक सकाळपासून 7 वाजल्यापासून रीग लागलेली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बबनराव पाचपुते, मधुकर पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांनी सकाळी आता दर्शन घेतलेलं आहे। अनेक मान्यवर व्यक्ती, राजकीय क्षेत्रातले मोठे नेते आज येणं अपेक्षित आहे। साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्ट इकडे त्यांचं शरीर जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर 12 वाजता अंत्ययात्रा निघेल। गोरेगावच्या आरे रोडवरून SV रोड मार्गे ओशिवराच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। सुवर्ण, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते आहेत। युवराज मोहितेंनी चळवळीमध्ये मृणाल गोरेंसोबत होते, पत्रकार म्हणून त्यांनी जवळून बघितलेले आणि गोरेगावकर नागरिक म्हणून मृणाल त्यांच्या ते अतिशय जवळचे मानले जातात। आपण त्यांच्याकडून त्यांच्याशी याबाबत चर्चा करूया। युवराजजी, कसं काय पुढचा जी काही कार्यक्रम असणार आहे अंत्ययात्रेत तो कसा असणार आहे आणि किती वाजेपर्यंत अंत्यसंस्कार कोण कोण येणं अपेक्षित आहे? केशव गोरे स्मारक ट्रस्ट मार्फत आम्ही सगळे याचं जे काही आयोजन केलेलं आहे त्यानुसार सकाळी 7 वाजल्यापासून इथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि अनेक मान्यवरांनी जसं तुम्ही सांगितलं इथे येऊन त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि 12 वाजता इथून अंत्ययात्रा निघेल। आज तुम्ही बघताय की एकूण गोरेगाव जी मृणालताईंची कर्मभूमी आहे तिथे कशी शोककळा पसरलेली आहे। आज इथल्या बाजारपेठा तिथल्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेल्या आहेत आणि मला असं वाटतं, मी अनेकांशी बोललो तेव्हा ते म्हणले की ही आमची मानवंदन आहे मृणालताईंना की ज्यांनी इथे काम केलं, इथे त्यांनी आपलं एक अस्तित्व या गोरेगावकरांचं नाही तर नुसत्या महाराष्ट्राचं एक मानबिंदू म्हणून गोरेगाव होतं। त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांनी मृणालताईंना आदरांजली म्हणून आज बाजारपेठ बंद ठेवलेली आहे। त्याचबरोबर अनेक मान्यवर म्हणजे तुम्ही बघाल तर साध्या साध्या बायका ज्यांना मृणालताईंनी एक हिंमत दिली, मग पाण्याच्या प्रश्नावर असेल, त्यांच्या झोपड्यांच्या प्रश्नावर असेल, त्यांच्या जगण्याच्या प्रश्नावर असेल, महागाईच्या प्रश्नावर असेल, त्या बायकांना त्यांचं लाटणं घेऊन या मोर्चामध्ये या आंदोलनात सहभागी करण्याचं एक मोठं काम मृणालताईंनी केलं। युवराज, एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, आता जे प्रश्न भेडसावत आहेत, स्त्रीभ्रूण हत्या असो किंवा अनेक प्रश्न असोत, लोकसंख्या वाढीचा प्रश्न असो, हा मुद्दा आमदार असताना मृणालताईंनी उचलला होता, ती दूरदृष्टी होती का त्यांच्याकडे? नाही, मी तेच सांगतो आता की आता स्त्रीभ्रूण हत्येसारखा विषय आता खूप गाजतोय टीव्हीवर, पण मृणालताई जेव्हा विरोधी बाकावर होत्या तेव्हा त्यांनी एक बिगर सरकारी एक विधेयक मांडलं होतं आणि त्याच्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येला पायबंद घालावा यासाठी कायदा नव्हता आपल्याकडे, तो कायदा करावा अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्याची खूप चर्चा झाली आणि 1992 साली ते पास झालं। मात्र त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी त्यासाठी मृणालताईंचा खूप आटापिटा होता। इतकी वर्ष ते भांडत होत्या की मी हे विधेयक आणलेलं आहे, पण तेव्हा त्याची निकड कोणाला कळत नव्हती। आज आपल्याला इतक्या वर्षांनी कळतंय की कशा पद्धतीने स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत आणि मृणालताईंना ते कधी कळलं होतं। एक शेवटचा प्रश्न की एकंदर आता सध्या मुंबईतल्या चळवळी बघून आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये मृणालताई कुठेतरी अस्वस्थ होत्या का? ज्या पद्धतीने चळवळींचं स्वरूप आहे मुंबई, असं आहे की सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणजे मृणालताई होत्या। मला विद्यार्थी दशेपासून मी हे सगळ्या मृणालताईंच्या चळवळी पाहतोय, त्यांच्यासोबत आम्ही आहोत, केशव गोरे स्मारक ट्रस्टचं आम्ही काम करतो। या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आवाज देणं, सर्वसामान्य माणसाला त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आणणं, त्याला संघटित करण्याचं काम मृणालताईंनी केलं आणि मला असं वाटतं की वस्तीवस्तीत त्या गेल्या होत्या आणि आजचं जे चित्र आहे त्याने त्या अस्वस्थ होत्या, कारण अनेक ठिकाणी बिल्डरांचा प्रश्न आहे, झोपड्यांचा तसाच प्रश्न राहिलेला आहे। तर आपण जो लढा केला आता तो लढा व्हायला पाहिजे आणि या शेवटच्या त्यांच्या क्षणापर्यंत त्या रस्त्यावर यायला उत्सुक होत्या। त्या इथे येऊन लोकांमध्ये मला बोलायचं आहे, त्यांच्याशी मला प्रश्न, आजही लोक त्यांच्याकडे जायचे। सुवर्ण, निश्चितच काळाची पावलं त्यांनी आधीच ओळखली होती। विरोधी बाकावरती असताना त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येसारख्या प्रश्नाविषयी प्रस्ताव सादर बिल तयार केली होती आणि नक्कीच आज गोरेगावमध्ये जसं युवराज मोहितेंनी सांगितलं शोकाकुल वातावरण आहे। गोरेगावमधली बाजारपेठा, गोरेगावमधली दुकानं लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवलेली आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गोरेगाव ज्यांची कर्मभूमी होती, देश ज्यांना पाणीमली बाई या नावाने ओळखतो, त्यांची अनेक आंदोलनं गाजली। आणीबाणीच्या वेळेला त्यांची भूमिकेकडे अनेक पुढे देशाचं लक्ष लागलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।